मोदी सरकार पडणार असं आता लोक म्हणू लागलीत. त्याचं कारण म्हणजे आजच कॉक्रोच जनता पार्टीचे 2 सदस्य आणि भाजपचे केंद्रीय 2 मंत्री यांची बैठक झाली. ही बैठक यासाठी होती, कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे देशातील तरुणांच्या काय मागण्या होत्या. भाजपने त्या मागण्या ऐकल्या आणि आश्वासन दिलं, आम्ही लवकरच या मागण्या पूर्ण करू. पण आता झालंय असं की 3 मागण्या करण्यात आल्या होत्या, त्यामधील फक्त 2च मागण्या भाजप पूर्ण करू शकतात. तिसरी मागणी पूर्ण करू शकत नाही. तिसरी मागणी पूर्ण झाली नाही तर फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही, तर पंतप्रधान मोदी यांचा देखील राजीनामा होऊ शकतो. आता नेमकं कोणत्या 3 मागण्या करण्यात आल्या होत्या आणि भाजप सरकारने कोणत्या 2 मागण्या मान्य केल्यात, तिसरी मागणी कोणती होती आणि ती का मान्य केली नाही, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. हा व्हिडिओ प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका, कारण की ते आपल्या देशातील तरुणांचा मुद्दा आहे, आपल्या लोकशाहीचा मुद्दा आहे. देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. नीट पेपर फुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचं आंदोलन, अधिवेशनामध्ये झालेला गोंधळ, सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडणं आणि केंद्र सरकारची झालेली धावपळ, या सर्व घटना खूप वेगानं घडत आहेत. काल रात्री दिल्लीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला होता. ज्या ठिकाणी आंदोलनकर्ते त्या भागामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. हॉटेल, दुकानं सर्व बंद करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विस्तार वाढू नये, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने हे निर्णय घेतले होते. मात्र विद्यार्थ्यांचा, तरुणांचा आरोप आहे, सरकारने हे जाणून बुजून केलं, जेणेकरून विद्यार्थ्यांना तिथे कुठेही हॉटेलमध्ये जेवण मिळू नये. इंटरनेट सेवा बंद असल्यानंतर त्यांना कोणतीही ॲक्टिव्हिटी ऑनलाईन करता येणार नाही. आता या सर्व वातावरणामध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आपला पाठिंबा दर्शवलाय. राहुल गांधी म्हणाले, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असताना हे सरकार एवढं निर्दयी कसं काय वागू शकतं. देशातील तरुणांचं, विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावरती हे सरकार कारवाई करतंय. आता इथून पुढे मुद्दा सविस्तर ऐका. काल रात्री एक मोठी घडामोड घडली, ते म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ स्वतः त्यांनी सेल्फी व्हिडिओ काढला होता. व्हिडिओच्या सुरुवातीला ते म्हटले, माय फ्रेंड्स. पुढे ते म्हणाले, परीक्षा व्यवस्थेबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भविष्याची तडजोड केली जाणार नाही. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय त्यांना कोणालाही आम्ही सोडणार नाही. यासाठी आम्ही लवकरच समिती स्थापन करणार आहे. पण मोदी यांच्या व्हिडिओनंतर परिणाम उलटा झाला, की विरोधकांनी आरोप केले, महिन्याभरापासून आंदोलन चालू आहे, तेव्हा पंतप्रधान मोदींनी अशी घोषणा केली नाही. आता देशातील तरुण पेटून उठलाय, तेव्हा पंतप्रधान मोदी अशी घोषणा करतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी, तरुणांनी, अनेकांनी आरोप केले, पंतप्रधान मोदी फक्त घोषणा करतात, आश्वासन देतात, पण प्रत्यक्षामध्ये त्या कधीही पूर्ण होत नाही. त्याच्या काही वेळाने दुसरी एक घडामोड घडली, ते म्हणजे 26 दिवसापासून चालू असलेलं उपोषण सोनम वांगचुक यांनी सोडलं. विशेष म्हणजे भाजपचे 2 केंद्रीय मंत्री त्यांना भेटले. उपोषण सोडताना सोनम वांगचुक यांच्याकडून स्टेटमेंट घेतलं. त्या स्टेटमेंटमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची कोणतीही गोष्ट लिहिलेली नव्हती. भाजप सरकारला वाटले सोनम वांगचुक यांचं उपोषण संपलं म्हणजे आंदोलन संपलं, पण असं नाहीये. आंदोलन हे चालूच राहणार जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत. अभिजित दीपकेंनी स्पष्टपणे सांगितलं, सोनम वांगचुक सरांनी उपोषण सोडलं असलं तरी देखील आपलं आंदोलन चालूच राहणार आहे, कारण की त्यांची प्रकृती ढासळली होती आणि त्यांना उपोषण सोडणं गरजेचं होतं. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी मागे हटणार नाही. यानंतर झालं असं की भाजप सरकारने कॉक्रोच जनता पार्टीला बोलण्यासाठी बोलवलं, त्यांच्या मागण्या कोणत्या आहे हे ऐकण्यासाठी बोलवलं. या चर्चेसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे 2 प्रवक्ते गेले होते आणि भाजपचे 2 केंद्रीय मंत्री होते. त्यामध्ये तरुणांची आणि विद्यार्थ्यांची पहिली मागणी होती, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून स्वतःहून त्यांनी राजीनामा द्यायला हवा. त्यामुळे या मागणीवरती कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दुसरी मागणी होती, पेपर फुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं, ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, अशा प्रत्येक कुटुंबाला 1 कोटी रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जावी. विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावामुळे आणि या संपूर्ण प्रकरणामुळे कुटुंबावरती मोठं संकट आलंय, त्याचाच हातभार म्हणून त्यांना 1 कोटी रुपयाची सरकारने मदत करावी. विद्यार्थ्यांची तिसरी मागणी होती, 20 जुलैला जंतर मंतरवरती जो मोर्चा काढण्यात आला होता, त्यामध्ये पोलिसांनी अनेक मुलं आणि मुलींवरती लाठीचार्ज केला होता. कॉक्रोच जनता पार्टीचं स्पष्ट म्हणणं आहे,
त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेत, पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे, एकाही पोलिसाला सोडायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तातडीने मागे घ्यायचे. या 3 प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवण्यात आल्या होत्या. आता इथे बघा, देशातील तरुणांच्या काय मागण्या आहेत आपण सर्वांनीच ऐकल्या. आता याच्यावरती भाजपने काय निर्णय घेतला तोही ऐका. आणि त्यांचा हा निर्णय भाजप सरकारला खूप जड जाणार आहे. भाजप सरकारने कोणत्या 2 मागण्या मान्य केल्यात हे ऐकण्या अगोदर पंतप्रधान मोदी यांनी रात्री जो व्हिडिओ शेअर केला होता त्यावरती राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ते ऐका अगोदर. राहुल गांधी स्पष्टपणे पंतप्रधान मोदी यांच्यावरती टीका करत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी असे फालतूचे व्हिडिओ तुम्ही लोकांसमोर आणतात, त्यामधून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे. राहुल गांधी पुढे असं देखील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका. आता बघा, कॉक्रोच जनता पार्टीने 3 मागण्या केल्यात. शिवाय राहुल गांधी यांनी देखील 3 मागण्या केल्यात. त्यामधील 2 मागण्या जवळपास सेमच आहे. राहुल गांधींची पहिली मागणी होती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. दुसरी मागणी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तिसरी मागणी राहुल गांधींची होती, पंतप्रधान मोदी यांनी देशातील तरुणांची आणि विद्यार्थ्यांची जाहीरपणे माफी मागावी. आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला अगोदरच म्हणलो, हे सरकार पडणार असं लोक आता म्हणू लागलीत. त्याचं कारण म्हणजे भाजप सरकारने फक्त 2च मागण्या मान्य केल्यात अशा चर्चा सुरू झाल्यात. पहिली म्हणजे विद्यार्थ्यांवरती जी लाठीचार्ज झाली त्या पोलिसांवरती गुन्हा दाखल होणार, विद्यार्थ्यांवरती कोणतेही गुन्हे दाखल होणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं त्यांना आर्थिक मदत म्हणून मिळणार. पण तिसरी मागणी भाजप सरकारने मान्य केलेली नाही, ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची. यावरती मोदी सरकारचं म्हणणं आहे, आम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये त्रुटी सुधारू, शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्यांनी कोणी घोटाळे केलेत त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन काही उपयोग होणार नाही. त्यांचा राजीनामा घेणं एकदम सोपं आहे. आत्ता आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ पण यांनी काही सुधारणा होणार नाही. खरी सुधारणा आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये करावी लागेल आणि आम्ही ती करू. भाजप सरकारकडे 3 मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी 2 मागण्या मान्य केल्या. तिसरी महत्त्वाची त्यांनी मागणी मान्य केलेली नाही. आणि अभिजित दिपकेने तर स्पष्टपणे सांगितलंय, देशातील तरुणांनी स्पष्टपणे सांगितलंय, जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. आणि जर पंतप्रधान शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार नसेल तर मग देशातील तरुण पंतप्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात. उद्यापर्यंत भाजप सरकारने टाइम मागितला होता, पण आजच चर्चा सुरू झाल्यात शिक्षण मंत्र्यांचा ते काही राजीनामा घेणार नाही. आता आपल्याला या सर्व विषयावर काय वाटतंय? जर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार नसेल तर हे आंदोलन संपेल का? देशातील तरुण विद्यार्थी पाठीमागे हटतील का? आणि मोदी सरकारला एका व्यक्तीचा राजीनामा घेण्यासाठी एवढा वेळ का लागतोय? याबद्दल आपलं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.